नमस्कार, हरिओम. गंगा दशहरा निमित्त आयोजित विशेष मालिकेमध्ये आज आपण जाणून घेऊयात पवना नदीचं महात्म्य. प्रियंतां खलु गाणपत्य पथगा श्रीमोरया योगिनो यै भ्रष्टै जगती तलं विमलतां कीर्त्या हि नीतं पुरा तेद्य श्री पवना तटे सुविमले कुर्वन्ति वासं चिरं रक्षन्त्वेव सदा सुमार्गजुषतस्तान् मोरयान् प्रार्थये तान् मोरयान् प्रार्थये तान् मोरयान् प्रार्थये. मंगलमूर्ती मोरया. चिंचवडला श्री मोरया गोसावी यांची संजीवन समाधी आहे. पवनेच्या तीरावर हे समाधी मंदिर आहे आणि ह्या मंदिरात गाभाऱ्यातून आत प्रवेश करताना वरच्या पट्टीवर हा श्लोक कोरलेला आहे. या श्लोकाचा साधारण मतितार्थ असा आहे की भ्रष्ट झालेल्या या जगाला सन्मार्ग दाखवण्यासाठीच श्री मोरया गोसावी संजीवन समाधी रूपात पवनेच्या तीरावर सदैव वास करून आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड इथून वाहणारी नदी म्हणजे पवना. सह्याद्रीमध्ये उगम पावून ही नदी साधारणतः पश्चिम दिशेला वाहत वाहत पुढे पुण्याजवळ मुळा नदीला जाऊन मिळते. पवना नदीवर पवना नगर इथं मोठं धरण बांधलेलं आहे. ही नदी धरणामधून सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहानुसार वाहते. पवनेचं पात्र अंदाजे 200 फूट रुंदीचं आहे. धरणाच्या पायथ्याशी असलेल्या काले कॉलनी, बामणोली, कोथुर्णे, येळसे, शिवली, कडधे, आरडव, करंज, थुगाव, बौर, सडवली, ओझरडे, शिवणी, उरसे या गावांच्या हद्दीतून प्रवाहित होत पवना नदी चिंचवडमध्ये येते. चिंचवड हे तीर्थक्षेत्र आहे. महान गाणपत्य श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शानं चिंचवडची भूमी पावन झालेली आहे. मोरया गोसावी यांच्या जीवन कार्यामध्ये ते दरवर्षी न चुकता मोरगावची पायी वारी करायचे. कालांतरानं त्यांचं शरीर थकलं तसं वारीला जाणं त्यांना जमेना. एकदा त्यांना मोरगावला कऱ्हेच्या पात्रात स्नान करत असताना तांदळा स्वरूपात गणपतीची प्राप्ती झाली. हा तांदळा म्हणजेच श्री मंगलमूर्ती आणि याची स्थापना चिंचवड इथं पवना तीरावर करावी असा श्री मोरया गोसावी यांना संकेत प्राप्त झाला. त्या संकेतानुसार त्यांनी श्री मंगलमूर्तीची चिंचवड इथे स्थापना केली. हाच तो तांदळा स्वरूपातला श्री मंगलमूर्ती मोरया. चिंचवडमध्ये श्री मंगलमूर्ती वाड्यामध्ये हा मंगलमूर्ती मोरया स्थापन झालेला आहे. या मोरया या नावाचा जो उलगडा होतो ना तो श्री मोरया गोसावी यांच्या नावातच आहे. काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कोलकाता सर्वत्र म्हणजे भारतात सर्वत्र श्री गणेशाचं पूजन तर होतच आहे. गणपती बाप्पा मोरया या जयघोषातील मोरया हे नाव श्री मोरया गोसावी यांच्या नावावरूनच रूढ झालेलं आहे. अष्टविनायक यात्रेमध्ये 8 गणपतींचं दर्शन झाल्यावर चिंचवड इथं जाऊन श्री मंगलमूर्ती मोरयाचं दर्शन घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तशी परंपरा आहे. परंतु ही परंपरा फारशी प्रसिद्धीला आलेली नाही, त्यामुळे अनेकांना हे ठाऊकच नाही. श्री मोरयाला रोज पवनेच्या जलानं स्नान घातलं जातं. श्री मोरयाच्या अधिष्ठानामुळे पवना नदी पावन झाली आहे. श्री मोरया गोसावी यांनी चिंचवडला संजीवन समाधी घेतली.
त्यालाही जवळजवळ 470हून अधिक वर्ष होऊन गेली. ही समाधी पवनेच्या काठावरच आहे. तिथंच कालांतरानं समाधी मंदिर उभं केलेलं आहे. समाधीवर सिद्धिबुद्धीसहित मोरयाची स्थापना केलेली आहे. समाधीकडे जाणाऱ्या मार्गावर अर्जुनेश्वर शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. समाधी मंदिर परिसरात मोरया गोसावी यांचे गुरु श्री नयन भारती यांची सुद्धा समाधी आहे. मोरया गोसावी यांच्या वंश परंपरेतील चिंतामणी महाराज, धरणीधर महाराज, नारायण महाराज यांच्याही समाधी याच परिसरात आहेत. पवनानगर परिसर हा सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये तिथे जोरदार पाऊस होतो आणि असा पाऊस झाला की धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करावा लागतो. हा विसर्ग झाला की अर्थातच पवनेला पूर येतो. इतका की श्री मोरया गोसावी समाधी मंदिर पाण्याखाली जातं. आतापर्यंत 3 ते 4 वेळा अगदी कळसापर्यंत मंदिर पाण्यात गेलेलं आहे. पाण्याची पातळी वाढली की दर्शन अर्थातच बंद करावं लागतं. मोरया गोसावी आणि चिंतामणी महाराज यांच्या समाधीला पवनामाई सचैल स्नान घालते. चिंचवडकरांची अशी श्रद्धा आहे की समाधीला स्नान झालं की वर्षभर पाण्याची टंचाई खूप प्रमाणात तरी जाणवत नाही. पवनामाई सर्वांची तृषा शांतविते. पण सद्यस्थितीत ही पवनामाई प्रदूषणाच्या विळख्यात मात्र अडकलेली आहे. विविध सामाजिक संघटना तिला या विळख्यातून वाचवण्यासाठी वेगानं प्रयत्न करत आहेत. चिंचवड गावात पवनेच्या तीरावर श्री मंगलमूर्ती वाड्यानजीक धनेश्वराचं प्राचीन शिवालय आहे. अगदी 30-40 वर्षापूर्वीपर्यंत सुद्धा हा परिसर शांत आणि निसर्गरम्य निश्चितच होता. पण आता मात्र शहरीकरणाचा वेग झपाट्याने वाढतो आहे. तरी सुद्धा धनेश्वर मंदिराची सुद्धा नवीन डागडुजी केल्यानंतरही हे मंदिर तितकंच सुंदर आहे. आणि ह्या मंदिरामध्ये शिवरात्रीचा उत्सव, श्रावणातल्या सोमवारचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतो. पवनेच्या कथेतून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली असेलच की नदी, जल हे पंचभूत तत्व आहे. पृथ्वीवरचं सर्व जल हे मूलतः एकच आहे. भौगोलिकदृष्ट्या ते विभागलं गेलं तरी जलाच्या ठायी असलेली शक्ती ती मात्र एकच. त्याचे गुण सर्वत्र एकच. जल हे जीवन आहे. जलरूप हे नदी रूपात व्यक्त होऊन लोकांच्या कल्याणासाठी कार्यरत होत असतं. प्रत्येक ठिकाणचं नदीचं महात्म्य हे निराळं असलं तरी तिचा प्रमुख स्थायी भाव हा लोकहिता हाच आहे. आणि लोकहिता किंवा लोकवरदायिनी हे नाव सार्थ करत काठावरची भूमी सुजलाम सुफलाम करत सतत प्रवाहित राहणं व अंतिमतः सागरामध्ये समर्पित होणं हे नदीचं प्रमुख तत्व. समर्पित होताना कुठलीच नदी श्रेष्ठ वा कनिष्ठ राहत नाही. सगळ्या समानच होतात. मोरगावची कऱ्हा नदी मयुरेश्वराच्या अस्तित्वानं पुण्यमय होतीच, पण तिनं आपल्या सम आपली भगिनी पवना हिलाही या पुण्यात एक वाटा देऊ केला. कऱ्हेच्या पात्रात मंगलमूर्ती तांदळा स्वरूपात मिळाले. ते मोरया गोसावी यांनी पवनेच्या तीरावर स्थापन केले म्हणून पवनेचं महात्म्य वृद्धिंगत झालं. पवना नदी पण पावन झाली. तरी सुद्धा गाणपत्य परिवारामध्ये मोरगावच्या कऱ्हेचं महात्म्य अजिबात कमी झालेलं नाही. मोरगावची कऱ्हा नदी आणि चिंचवडची पवना नदी ह्या दोन्हीही तितक्याच श्रेष्ठ आहेत. मोरगावच्या यात्रेमध्ये चिंचवडच्या मंगलमूर्ती आणि मोरगावच्या मयुरेश्वराला कऱ्हेच्या पाण्याने स्नान घातलं जातं. नदी आपल्याला एक फार मोठी गोष्ट शिकवून जाते. बघा, आपणही एकमेकांशी विनाकारण स्पर्धा करण्यापेक्षा एकमेकांची ताकद बनावं, शक्ती व्हावं. खूप काही चांगलं यातून साध्य होतं.
एकमेकांना साथ देण्यानं कुणाचं महत्त्व कमी होत नाही, तर उलट प्रत्येकाच्या ठायी असलेले चांगले गुण विकसित व्हायला मदतच होते. सर्वांचा उचित असा सन्मान होतो. या गंगा दशहरा निमित्तानं आपण भारतातल्या आणि काही पुण्याच्या परिसरातल्या अशा एकूण 10 नद्यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. वास्तविक आपल्या संपूर्ण भारतवर्षामध्ये लहान मोठ्या अशा अनेक नद्या आहेत. खरं तर जमलं, शक्य झालं तर अजूनही काही नद्यांविषयी माहिती मी निश्चितच संकलित करून इथे आपणासमोर देण्याचा प्रयत्न करणार आहेच. परंतु तूर्त दशहरा निमित्त आयोजित ही विशेष मालिका आज इथेच पवनेच्या महात्म्याने मी संपूर्ण करीत आहे. जय पवना मैया, हर हर गंगे, हर हर भागीरथी, हर हर महादेव.